कोरडे जी.आर. काढून महाराष्ट्राला मूर्ख बनवण्याचा नवीन धंदा. विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल. कोरडे जी.आर. काढून लोकांना मूर्ख बनवण्याचा नवीन धंदा महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला आहे. मला वाटतं की ज्या वेळेस दिवा विजायला लागतो त्यावेळेस जास्त फडफडतो आणि विजणारा दिवा जास्त आता फडफडताना दिसतोय, पण तो विजणारच आहे कारण त्यातलं तेल संपलेलं आहे. या सरकारचं तेल संपलेलं आहे कारण तिजोरी साफ झालेली आहे. कोरडे जी.आर. काढून लोकांना मूर्ख बनवण्याचा नवीन धंदा महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला आहे. माझ्या माहितीप्रमाणे कालच 30,000 कोटीचं ओव्हरड्राफ्ट सरकारने काढलं. म्हणजे कर्ज काढून लग्न करा आणि घराला बर्बाद करा असा एक नवीन फंडा सरकारचा दिसतोय. जे जी.आर. मागच्या 1-2 महिन्याभरामध्ये काढले गेले त्याची संख्या ही जवळपास 350 आहे आणि 1,44,000 कोटी रुपये यासाठी खर्च होणार आहे. प्रत्येक मंत्र्यामध्ये तिजोरी सफाईदारपणे साफ करण्याची स्पर्धा चाललेली आहे. जे मिळेल ते लुटा असं सगळं राज्यात चाललेलं आहे. आणि म्हणून हे जे आता जी.आर. काढले, धनगरांचा जी.आर. त्यासाठी ओबीसी दुखावला गेला, तो मंत्रालयामध्ये उड्या मारतोय, त्याला मुख्यमंत्र्यांना भेटायला वेळ नाही. अरे केवढं दुर्दैव आहे. तो उपेक्षित समाजाच्या आमदारांना 3 दिवसापासून मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी करून वेळ मिळत नसेल तर हे राज्यकर्ते कोणत्या लायकीचे आहेत. खरं म्हणजे लायकी हा शब्द फार कमी असं म्हणतो मी, बोचक वापरलेला आहे. यापेक्षा अधिक बोचरे शब्द वापरता येतील एवढी यांची पातळी घसरलेली आहे. केवळ लाडकी बहीणचा विषय घेऊन रॅम्प लावून इव्हेंटवर हे तिघांचं नाच्याचं सरकार झालेलं आहे. सरकारी पैशाच्या तिजोरीतून इव्हेंट मागायचं आणि इव्हेंट मध्ये जाऊन विचारायचं की तुम्हाला पैसे, माझी बहिणा तुमच्या खात्यात, माझी लाडकी बहीण तुझ्या खात्यात पैसे पडले काय, पैसे गोळा झाले काय, असं मुख्यमंत्री विचारतात. लाज वाटायला पाहिजे आम्हाला राज्यकर्ते म्हणून. तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे की माझी बहिणा तू सुरक्षित आहेस का, माझी बहीण सुरक्षित आहे का, माझी ताई सुरक्षित आहेस का तू, हे विचारलं असतं तर अधिक फायद्याचं झालं असतं. पण हे सगळं राज्याला विकून कर्जबाजारी करून शेवटची घरघर लागलेल्या सरकारला वाचण्याचा शेवटचा प्रयत्न आहे असं मी मानतो. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे हा निर्णय कुठेतरी राजकीय हेतून प्रेरित असं वाटतं. ते तर आमचीच मागणी होती. राज्यामध्ये कोणी मागणी केली होती? आमच्या सरकारने मागणी. प्रस्ताव कोणी पाठवला होता? निवडणुकीच्या तोंडावर निर्णय झाला. आतापर्यंत मराठी भाषा, मराठी माणूस हे आठवलं नव्हतं. गुजराती जोडीला मराठी माणसाची लुटच दिसत होती. ते व्यापारी असू देत की राज्यकर्ते असू देत. महाराष्ट्र लुटून, महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवून सगळे उद्योग पळवले गेले, सगळ्या संस्था पळवल्या गेल्या, रोजगार पळवला गेला आणि महाराष्ट्र सतार करून ठेवलं. ज्याला म्हणजे जी बंजर जमीन म्हणते तशी बंजर जमीन महाराष्ट्राची करून ठेवली. एवढे नालायक, करप्ट, चोर, डाकू, लुटेरे यापेक्षा अधिक भयावह सरकार महाराष्ट्राने कधी पाहिलं नाही. 30% कमिशन खोरीची पण हद झाली. 30% वर कमिशन खात आहे आणि महाराष्ट्र लुटून बर्बाद करण्याचं काम सुरू आहे. साहेब, 12 मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीला या घरतेतून आता बाहेर महिला वर्ग खुश असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अहो कसला खुश आहे? 33% इलेक्ट्रिकचं बिल वाढवलं. आज 48.5 रुपये सिलेंडरचा दर वाढवला. गरीब आणि मध्यमवर्गीयासाठी गोड तेल असं खाण्याचं ते 35 रुपये किलोनी एका दिवसात वाढवलं. अरे एकीकडे जायचं बटव्यात आणि दुसऱ्या बटव्यातून काढायचं, हे महिलांना कळत नाही आमच्या भगिनींना. त्यामुळं हे यांचा सोंग जो आहे मतं मिळवण्याचा, याला माझी लाडकी बहीण बळी पडणार नाही. थँक्यू.